तर मित्रांनो, भाग 2 पासून आता आपण विषय कंटिन्यू सुरुवात करूया भाग 3 मध्ये. तर मित्रांनो, आता तो खेड शिवापूरचा जो मॅन्युफॅक्चर आहे त्याने तर 61 रुपयाचे 60 रुपये करण्यास नकार दिला. त्यामुळं मी पण मटेरियल त्याच्याकडून घ्यायचं कॅन्सल केलं आणि आपला जो तळवड्याचा मराठी माणूस आहे त्याच्याकडून मटेरियल परचेस करायचं ठरवलं. पण मित्रांनो, आता तळवड्यावरून मटेरियल इकडे इंदापूरला घेऊन येणं खूप अवघड असतं, कारण रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक असतं. त्याच्यामध्ये मटेरियल थोडंसं गाडीच्या बाहेर येतं, त्यामुळं पोलीस त्रास देतात. आणि विशेष म्हणजे ट्रॅफिक खूप असल्यामुळं म्हणजे विचार करा ना, आता तळवडे पुण्याच्या बाहेर आलं तर तळवडे, आळंदी, त्यानंतर नगर रोड, मगरपट्टा वगैरे हे सगळं ट्रॅफिक क्रॉस करून इकडं खाली आपण उरुळी हडपसर उरुळी कांचनवरून खाली निघायचं. म्हणजे एवढा त्रास होतो ना, तुम्हाला सांगतो, एक 3 ते 4 तास आम्हाला तिथून बाहेर निघायलाच लागतात, एवढा हे होतो. तर मित्रांनो, तो त्रास टाळण्यासाठी मी इकडं खेड शिवापूर टोल नाक्याच्या तिथनं मटेरियल परचेस करायचा विचार करत होतो. पण मित्रांनो, ती डील कॅन्सल झाली. हो, द्या, डील कॅन्सल झाली, त्याच्याबद्दल काय नाही आहे. मटेरियल मी तर परचेस करेलच तिकडून. पण मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता मी कसं आहे, मी माझं वर्कशॉप असलं तरी मी शेती पण करतो. तर मित्रांनो, आता विचार करा, त्या माणसाने 1 रुपयासाठी डील कॅन्सल केली. परंतु आपला शेतकरी ज्यावेळेस शेतमाल विकतो, उदाहरण घ्यायचं झालं तर शेळी असेल, कोंबड्या असतील किंवा बाकीचा इतर काय तर आपल्या शेतातला माल असेल, आपण हा विचार करतो का हो? आपण ज्यावेळेस बार्गेनिंग करतो त्यावेळेस आपली बार्गेनिंग कशी असते? एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर एक कोंबडीचंच उदाहरण घेऊया. आता एक सर्वसाधारण शेतकऱ्याकडचा जो कोंबडी असेल किंवा कोंबडा असेल, त्याचा सध्याचा रेट काय आहे की 500. कोंबड्याचं उदाहरण घेऊ आपण. कोंबडा काय रेटने जातो? 550, 600, काही ठिकाणी 450 वगैरे असं जातो. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखादा व्यापारी आपल्या दारात येतो त्यावेळेस तो बार्गेनिंग करताना कसा करतो? 500 रुपये, 550, 450, 600, म्हणजे कितीच्या पटीत बोलतो तो? 50 रुपयाच्या पटीमध्ये बोलतो. आणि आपण रेट कमी करताना किती करतो? 50 रुपयाच्या पटीमध्ये रेट कमी करतो. हेच उदाहरण शेळीच्या बाबतीत घेतलं तर शेळी समजा एक 25 ते 30 किलो बोकडाचा रेट काय सध्या मार्केटमध्ये? एक 10,000, 10,500, 11,000. तर ह्याचा जो त्याचं बार्गेनिंग करताना आपण कुठल्या पटीत हे करतो? 10,500, 11,000, 11,500, 12,000. म्हणजे काय करतो? डायरेक्ट 500 रुपयाच्या पटीमध्ये आपण त्याचं बार्गेनिंग करतो किंवा रेट कमी जास्त करतो. तर मित्रांनो, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर आता आपण हा विषय पुढं कंटिन्यू करू भाग 4 मध्ये.